पत्थर टिकाऊ असं आधुनिक उदाहरण काला घोडाला। तो हमने जो आर्ट देखा एंट्री में, ये आर्ट है, मुझे तो बहुत अच्छा लगा। बहुत सारे यहाँ पे फ्रेंड्स आए हुए हैं, वो भी बोल रहे थे, आपकी तारीफ कर रहे थे। थँक यू सो मच। पूर्वी बघताय ते अगेन हॉर्स घोडाच्या याच्यामध्ये छान अशी कलाकृती केलेली आहे। तर ही कलाकृती कोणी केलेली आहे, त्याची थीम काय, एव्हरी मोर काउंट्स, छान अशी कलाकृती केलेली आहे। घोडा, काला घोडा, तर घोड्याच्या वेगळ्या फॉर्म मध्ये हे आर्ट बनवलेलं आहे। व तुम्हाला झूम करून दाखवतो। हॅलो मंडळी, या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा काला घोडा आर्ट फेस्टिवल पार्ट 2। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती ह्या व्हिडिओचा पार्ट 1 पाहिला नसेल तो आधी पाहून घ्या आणि मग हा पार्ट 2 पहा। तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। या पुढे पाहूया हा पार्ट 2 व्हिडिओ। तर या माझ्याबरोबर काला घोडा आर्ट फेस्टिवल एक्सप्लोर करूया। आजूबाजूचा असा काय नजारा, काला घोडा झूम करून दाखवतो। आणि अशी काय एंट्री आणि एंट्री पॉईंट आहे काला घोडा आर्ट फेस्टिवल। इथे तुम्ही जरी बघितला तर स्टीलच्या बॉटल, वॉटर बॉटल्स, त्याच्यापासून ही प्रतिकृती केलेली आहे। झूम करून दाखवतो, मिलनच्या बॉटल्स आहेत। काला घोडा फेस्टिवल नक्की या मित्रांनो, 2 फेब्रुवारी पर्यंत आहे काला घोडा फेस्टिवल। काला घोडाचं 25th सेलिब्रेशन आहे, 25वा वर्ष आहे काला घोडा फोर्ट। त्याच्याबद्दल सेलिब्रेशनसाठी असा काय केकाची प्रतिकृती ठेवलेली। 4 व्हीलर आहे, या साईडने समजा दाखवतो बघा। बराचसा मुलांचा ग्रुप आहे, भरपूर मोठा ग्रुप आहे। बघा पुढे काला घोडा एक्सप्लोर करूया। या मित्रांनो माझ्या बघा ग्रुप आलाय, मुलांचा मोठा ग्रुप आलेला। जवळची स्कूल आहे। ते आपण एक्सप्लोर करूया। हो या शॉपमध्ये काय कलेक्शन, आर्टचं कलेक्शन आहे। मस्त आहे, ग्रीटिंग, छोटासा गेम आहे इथे। भरपूर असं कलेक्शन, ग्रीटिंग्स बघा ना। मस्त मस्त पीसेस। द प्लॅटेड प्रोजेक्ट, #आर्ट अगेंस्ट हंगर। हम लोग हर सेल पे जो भी हम मील्स डोनेट करते हैं पर सेल। अच्छा, अगर आप 1 प्लेट खरीदोगे 10 मील डोनेट होगा। ओके ओके। हर प्रोडक्ट के ऊपर जो परचेस करेंगे डिफरेंट परसेंटेज है। ओके, तो जो छोटी प्लेट होंगी ना, वो कहाँ पे जाता है वो डोनेशन के लिए? डिफरेंट चैरिटीज़ है। फीडिंग इंडिया हो गया, गूंज हो गया। ओके, सो हेल्थ चॅरिटी के लिए आप प्रमोट करते हैं। करेक्ट। थँक्यू सर। मस्त कलाकृती खूपच छान आहे। आत्तापर्यंत ह्यांनी झालेली यांच्याकडून अचीवमेंट बघू शकतो। First batch that got sold out, and then we did 76. Each set is dedicated to a city, symbolizing it. So this is like very typical Kolkata. This is the Mumbai ceiling. So मुंबई से yeah, on तेलंगणा कलेक्शन बघा, ड्रेस पसेस। भयंकर भेटा। मस्त असं भरपूर असं कलेक्शन आहे। तेलंगणाचं प्रोडक्ट आहे। असं काय शॉप आहे। बॅग, शोल्डर बॅग, मागेचा बघू।
मर्मचंदेरी दिल्ली म्हणूनचा प्रोडक्ट. काय डिफरंट टाईपचे आहेत तिथे ड्रेस. मटेरियल बघा वेगळंच आहे. ओ दिल्ली. हा 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 काय प्रोडक्ट आहेत, मस्त असे प्रोडक्ट प्लॅस्टिकमध्ये. कुठच्या मटेरियलमध्ये मित्र आहे? हॅलो, कोणचं मटेरियल आहे? अच्छा बघा छान असं कलेक्शन. ट्रेज, कप्स, वशा. कोणचं मटेरियल बोला? बॅम्बू फायबर. अच्छा, बॅम्बू फायबरमधून आहे. शॉप नंबर आहे 46. आला तर नक्की भेटते. आपल्या मनपसंत वस्तू खरेदी करा. बॅम्बू टॅब्लेवेअर. फेस्टिवलला तुम्ही कुठे कुठे फिरू शकता काय तर मॅप असा आहे. कुठच्या काय लोकेशनला काय स्टॉल नंबर आहे, लोकेशन त्यांनी दिलेलं आहे आणि खाली नंबर मेन्शन केले आहे. झूम करून त्या माहितीचा उपयुक्त माहितीचा फायदा घेऊ शकता. बरेचसे असे स्टॉल आहेत. हळूहळू आपण एक्सप्लोर ऑलमोस्ट सगळेच करणार आहोत. आत्ताची कुठे आपली सुरुवात झालेली आहे. व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत बनून राहा. बघा अशी अजून एक वुडनमध्ये ही कलाकृती. तर ही कलाकृती कोणी केलेली आहे तेच आपण बघणार आहोत. बघा वंदना जैन. स्क्रीनशॉट काढून माहिती तुम्ही नंतर रीड आउट करा. त्याची ही कलाकृती. मस्त असं कलाकृतीचं प्रदर्शन. सगळ्या बाजूने तुम्हाला दाखवतो. बघा हा घोडा आहे, घोड्याच्या वरती हात आहे. आपण मटेरियल बघा पुठ्ठा मटेरियल यूज केलं आहे. मस्त अशी कलाकृती, मस्त अशी कलाकृती. बघा इथे असा हा घोडा आहे. बघा आपल्या फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल. मैम, Hi, व्हाट्स योर नेम? my name is Bandana Jain. क्या बता सकते हैं आपकी ये आर्ट्स के बारे में? हमें तो बहुत अच्छा लगा. कितना टाइम गया ये बनाने के लिए? कौन सा मटेरियल आपने यूज किया, कैसे डिप्लॉय किया, बताएं मुझे. मैं रिसाइकिल मटेरियल में काम करती हूँ और ये जो है ये पैकेजिंग बॉक्सेस से बना हुआ है. जो बॉक्स पैक होके आते हैं इंटरनेशनल मार्केट से, वो बॉक्स ओपन होता है तो कुछ स्पेसिफिक बॉक्सेस होते हैं जिनको मैं हैंड पिक करती हूँ, उसको ओपन करती हूँ, उसके फ्लैप्स को काट के दोबारा से उसे शीट बना के और उससे फिर मैं ये आर्टवर्क बनाती हूँ. तो इस आर्टवर्क में मैंने 1000 kg स्क्रैप इस्तेमाल किया है. 1000 kg. एंड इसमें हजारों पीसेस ऑफ कार्टन्स लग के ये स्टैक होके ये पीस बनता है. सो इसको बनाने का प्रोसेस बहुत अलग है और मैं आई बिलीव आई एम द ओनली आर्टिस्ट इन इंडिया हु इज इनटू फुल फ्लेजेड दिस काइंड ऑफ थिंग. मैं 10 साल से ये आर्ट फॉर्म प्रैक्टिस कर रही हूँ और मेरे आर्ट वर्क आपको CST स्टेशन पे भी देखने को मिलेंगे, एयरपोर्ट में एंड बहुत होटल्स में, रेसिडेंशियल प्लेसेस में. सो आई डू वेरी स्पेसिफिक काइंड ऑफ आर्ट फॉर्म फॉर द ऊपर लग्जरी सेगमेंट. अभी जो आपने अब हमारे सामने है वो कौन सा आर्ट फॉर्म है? ये भी वही आर्ट फॉर्म है जो मेरा सस्टेनेबल आर्ट बोलते हैं इसको. अच्छा. इसको बनाने में 3 महीने से ऊपर लगते हैं. 3 months. Okay. हाँ. For one individual. Yeah, I generally take 3 months to make one piece. Okay. But ऐसे प्रोसेस को करने में 4-5 महीने भी लग जाते हैं. Okay. तो हमने जो आर्ट देखा है, एंट्री में ये आर्ट है, मुझे तो बहुत अच्छा लगा. और बहुत सारे यहाँ पे फ्रेंड्स आए हुए हैं, वो भी बोल रहे थे, आपकी तारीफ कर रहे थे. Thank you so मेरे much. ख्याल से आपके लिए ऑल द बेस्ट एंड सी यू सून एंड थैंक्स फॉर हैविंग सच अ गुड आर्ट. I would request your viewers to please find me on Instagram. My page is bandanajain_. Okay. So please follow me as Yeah, well. sure. Thank you for giving Thank the you. detailed information. This lovely, wonderful, beautiful art. We love it. Thank you so much. मित्रांनो, ज्या मॅडमशी बोललो त्या वंदना जैन यांनी हा आर्ट बनवला होता. तुम्हाला मी मगाशी दाखवलं आपल्या फ्रेम मध्ये. अजून एकदा आपण बघूया, पूर्ण परत कव्हरेज करूया. वेस्ट
मटेरियल पासून हा आर्ट बनवला होता आणि आपला त्यांनी छोटासा इंटरव्ह्यू दिला. बघा हे जवळ मी तुम्हाला दाखवतो. हे असं पुठ्ठेच आपले वेस्ट मटेरियल आहे. 3 महिने लागले. 3 महिने लागले हे आर्ट बनवायला. याच्यामध्ये असा घोडा सुद्धा आहे. बरेच जणांना हा आर्ट्स भरपूर आवडला सुद्धा. चला, छानशी अशी माहिती मिळाली. टाकापासून टिकाऊ उपयुक्त असं छान असं आर्ट सुद्धा आर्ट फेस्टिवलला पाहायला मिळालं. बघा तुम्ही घोडा बघू शकता. मस्त आर्ट फेस्टिवल. आर्ट आणि आर्टिस्ट या दोघांनाही आपल्याला आज भेटण्याचा योग आला. काय एक कृती आठवलेली आहे. तिथून तुम्ही आवाज द्यायचा मोठ्याने. तर साऊंडचा इफेक्ट इथपर्यंत द्यायचा. झिगझॅग साऊंड्स. तुम्ही अजून एक कलाकृती आर्ट फेस्टिवल में अशी अजून एक कलाकृती. हे बघा घोडा. आर्ट फेस्टिवलला आलं अशी काय कलाकृती तुम्हाला बघायला मिळेल. तर आर्टिस्ट एकदम छान केलेली आहे कलाकृती. आर्टिस्ट एकदम छान अशी कलाकृती केलेली आहे. घोडा, काला घोडा. तर घोड्याच्या वेगळ्या फॉर्म मध्ये हे आर्ट बनवलेलं आहे. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. हाफ टन होल अशी काय थीम आहे. हाफ टन होल. हाफ टन होल कलाकृती बघताय ती अगेन हॉर्स. घोड्याच्या याच्यामध्ये छान अशी कलाकृती केलेली आहे. तर ही कलाकृती कोणी केलेली आहे, त्याची थीम काय, एव्हरी मोर काउंट्स अशी काय कलाकृती आहे. बघा बरेच जण असे आर्ट फेस्टिवलला आलेले आहेत. यंगस्टर्स इथे बरेचसे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी आहेत. तर ह्या आर्ट फेस्टिवलचा ते आस्वाद घेत आहेत. आजूबाजूला बरेचसे शॉप आहेत. ते आपल्याला अजून शेअर असा करणार आहोत. बघा अजून एक घोड्याची कलाकृती छान अशी. याचा वेस्टेज मटेरियल बघा. जुन्या टॉईज, गाड्या, व्हेइकल, कार्स टाकापासून टिकाऊ अशी जगह. बघा ही अशी थीम आहे आणि याच्याबद्दल माहिती. काला घोडा फेस्टिवल मध्ये टाकापासून टिकाऊ अजून एक सुंदर अशी कलाकृती. आधी तर कुत्रा डॉग आहे तो जिवंत आहे. आणि बघा अशी कलाकृती. आर्ट फेस्टिवलचा असा काय नजारा. बघा पुढपर्यंत आहे. या आता पुढचे काही स्टॉल्स कव्हर करूया आणि काय बघूया आपल्याला काय अजून बघायला मिळतं. काला घोडा आर्ट फेस्टिवल डिटेल. हे बघा इथे कालविलास रत्न MP मध्य प्रदेश असं काहींचा स्टॉल आहे. आणि मटेरियल पुढे पुढे बघूया. हिमाचल प्रदेश SP सगळे कोट्स, ट्राउझर, कोट्स आहेत इथे. कोठी असं काय कलेक्शन आहे. कोटीमध्ये डिफरंट डिफरंट कलर्स होते. मध्य प्रदेश कडून आहे. कदंबिनी दिल्ली सगळे हाऊस होल्ड प्रोडक्ट्स. वरती ते नेकलेस आहेत मण्यांमध्ये आणि खाली बघा संगम रवराचे आहेत. आणि वरती पुढे वुडन्स आहेत. कंगवे, चमचे, स्पून, चपाती ठेवायचं भांड, ट्रेस. मागे बघा मागे फ्रेम सुद्धा आहेत. भरपूर असं कलेक्शन वुडनचं कलेक्शन. थैंक यू. आ रहा है चीज विच हाऊस वेअर्स यू बिलॉंग टू. काला घोडाला चांगला एक्सपिरियन्स घेतोय. थँक्यू. लाईव्ह पेंटिंग कलाकृती करून दाखवलेली आहे. मस्त अशी पेंटिंग. हॉर्स, टाकापासून टिकाऊ कपडे. आणि या साईडला अपोजिट साईडला बघा त्याची कशी काय त्यांनी आयडिया यूज करून डिझाईन बनवली. अशी सुंदर अशी कलाकृती मस्तपैकी. हॉर्स समोरून बघाल, समोर बघा मिरर आहे.
मिररमध्ये तुम्ही तुमची पिक्चर कॅप्चर करू शकता. एक second. हे बघा समोरची काय. हाय मस्त. फ्रंट साइडला काय, फ्रंट साइडला मिरर आहे. फ्रंट साइडला मिरर. हॅलो हॅलो फ्रेंड्स, काला घोडा एकदम मस्त चाललंय एक्झिबिशन. बरेचसे आपण स्टॉल एक्सप्लोर करतोय. या पुढे बघूया. व इथे बसण्यासाठी छान असा कट्टा आहे. व ते संध्याकाळी इथे प्रोग्राम होते. इन्फॉर्मेटिव्ह आणि त्याच्याशी ही प्रतिकृती. वाव मस्त. उत्तर प्रदेश असं काय यांच्याकडे प्रोडक्ट्स आहे. ते काय दोस्त? इन्सेन्स स्टिक्स आणि हे कोन्स आहे. इन्सेन्स स्टिक आणि कोन्स आहेत. ओके, फुल प्रोडक्ट्स म्हणून काय? फुल ब्रँड्स. ओके ओके. बघा असे काहींचे प्रोडक्ट्स आहेत. काय प्राइस रेंज आहे दोस्त? 165 पासून स्टार्ट आहे. 165. डिफरंट फ्रेग्रन्स आहेत ना? हा, फुल्स मध्ये येतात. हा चंदन आहे, सोम्या चंदन आहे. हा कुठचा म्हणाला तुम्ही? चंदन. हा सोम्या चंदन आहे. आणि हा नार्गिस आहे. कितीला पॅकेट हे? सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे. जसं ह्याचं 145 ना. किती ग्रॅम असेल? आणि हा तर काय देईल प्राइस, तर फक्त प्राइसच देते याची. अच्छा. आणि ते पुढे दाखवले ते स्टिक्स. स्टिक्स आहेत हे. आपण सोम्या चंदन मध्ये स्टिक्स आहेत हे. सोन्या चंदन मध्ये. आणि सेंट्रल आहे. ओके, स्टिक्स आहेत सेंट्रल मध्ये. अजून नागचंप आहे. स्टिक्स आहे त्याचे. किती प्राइस आहे? त्याची प्राइस 165 आहे. आणि किती स्टिक्स असतात तरी काउंट? त्याच्यामध्ये किती लिहिलेच बहुतेक इथे लिहिलेच बघा. ओके, 40 स्टिक्स सांगितलं. हा, असं काय यांचं प्रोडक्ट आहे. अंडर फुल येतं. ट्राय. अक्षरधार डिजिटल महाराष्ट्र. हे काय टॉप्स आहेत. बघा मॅडम स्वतः आहेत इथे. छान असा आउटलेट. आवडल्यास 50 स्टॉलना मला जरूर भेट द्या. छान छान रंगीरंगी टॉप्स आहेत जसं बघू शकतो. मध्य प्रदेश MP चा अजून एक स्टॉल. या काय बेडशीट्स. भरपूर अशा बेडशीटचं कलेक्शन आहे. शोल्डर बॅग सुद्धा आहेत. आणि या छोट्या बॅग्स. परदेशी पाहुणे सुद्धा आलेले आहेत. बिहार पेंटिंग कलेक्शन्स. भरपूर अशा पेंटिंग्स बिहार फॉर्मॅट मध्ये. दिल्ली म्हणून असं शॉप आहे. भरपूर असे बॅग्स आहेत. कैसे है दोस्त ये हैंडबैग? ये सारे अलग अलग प्राइस है. अच्छा, कैसा है ये वाला सामने वाला? ये 465 रुपए का है. कौन सा मटेरियल है? ये वुड के ऊपर वीगन लेदर के ऊपर पेंटिंग कर रहे हैं. अच्छा अच्छा, ओके, अलग है, यूनिक है. तो मांगे से तोड़ना है. उनके ब्लैंक पेज में मिलेगा, रूल पेज में मिलेगा. या डायरीज आहेत. मस्त असं छान असं कलेक्शन पर्स मध्ये महिला वर्गासाठी छान अशी सोने खरेदी करण्यासाठी. 500 डायरीज, अट्रॅक्टिव्स. हॅलो मंडळी, आता तुम्ही पाहिला तो पार्ट 2 काला घोडा फेस्टिवल मुंबई लोकेशन. याचा पार्ट 3 आपल्या चॅनलमध्ये लवकरच येणार आहे, तर तो मिस करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जसं बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लेट. प्लीज सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू. टेक केअर.